एक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः। सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने, सर्व गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने चातुर्मास्याच्या या परम पावन पर्वामध्ये आपण भक्तिशास्त्रातील एक शिरोमणी ग्रंथ श्री नारद भक्ती सूत्र या ग्रंथावर चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालोत। प्रत्येक मनुष्याचं अंतिम साध्य आहे परमात्म प्राप्ती, परम कल्याण, अविनाशी आनंदाची प्राप्ती। आणि या साध्यासाठी जगतातील प्रत्येक मनुष्य हा प्रयत्नशील आहे। याकरिता आपलंही काही परम कल्याण प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने आपापली साधनं निवडलेली आहेत, परंतु वेद, शास्त्र, पुराण आणि संत वाङ्मय या सर्वांनी कालपरत्वे एक अद्वितीय साधन या संबंध विश्वाला सांगितलेलं आहे, ते म्हणजे भक्ती। या कीर्तन भक्तीच्या द्वारा, श्रवण भक्तीच्या द्वारा, नाम भक्तीच्या द्वारा, परम प्रेमरूपा भक्तीच्या द्वाराच खऱ्या अर्थाने हा जीव आपलं परम कल्याण प्राप्त करून घेऊ शकतो। म्हणून भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन आहे। पराभक्ती ते श्रेष्ठ तुम्ही जाणा असं म्हटलंय। पराभक्ती एक अपराभक्ती आहे, अपराभक्ती ही पराभक्तीचं साधन आहे। म्हणून या भक्ती साधनाच्या द्वाराच आपल्याला परमात्मापर्यंत जाता येईल का, मोक्षापर्यंत जाता येईल का, आपलं परम कल्याण करून घेता येईल का, यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत। स्वतःच्या मनाने मनमानी भक्ती करू नये असं स्वतः नारदजींनीच पांचरात्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ज्या भक्तीला वेद, शास्त्र, पुराण आणि पांचरात्र इत्यादी ग्रंथांचं प्रामाण्य नाही, ती ऐकांतिकी असलेली भक्ती, अनन्य जरी भक्ती असली परमात्म्याच्या विषयी, तरी ती आपल्या जीवनात उत्पातच प्राप्त करून देते असं म्हटलेलं आहे। वेद, शास्त्र, पुराण आदीन पांचरात्र विधिम विना ऐकांतिकीम हरेर भक्तिही उत्पाता यैव केवलम। मनमानी भक्ती जर केली तर ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे उत्पात, प्रतिबंध, अनर्थ प्राप्त करून देणारी ठरते। म्हणून आपल्या भक्तीला, साधनेला सुद्धा प्रमाण असलं पाहिजे। महापुरुषांनी जशी भक्ती केली, जशी भक्ती करायला सांगितली, तशा प्रकारची भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे। जगद्गुरु तुकोबारायांनी जशी भक्ती केली आणि जी भक्ती करायला सांगितली तीच केली पाहिजे। ज्ञानोबरायांनी जे सांगितलं तेच आपण केलं पाहिजे। आपण आपल्या मनाने नाही, मला अशी भक्ती आवडते म्हणून आपण आपल्या मनाने भक्ती करू तर उत्पाता यैवहि केवलम। आणि म्हणून आपल्या भक्ती साधनेला सुद्धा प्रमाण असलं पाहिजे। जसं वेदांतामध्ये वर्णन केलंय की नाही प्रतिज्ञा मात्रेण अर्थसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम। केवळ प्रतिज्ञा करून कोणत्याही सिद्धांताची सिद्धी होत नसते, त्याकरिता लक्षण असावं लागतं, त्याला काहीतरी प्रमाण असावं लागतं शास्त्राचं, तर ते मानलं जातं, सिद्ध होतं।
त्याप्रमाणे भक्तीला सुद्धा प्रमाण असलं पाहिजे. अशी भक्ती महर्षी नारदांनी सांगितली का? अशी भक्ती आपण करतोय ती माऊलींनी सांगितली का? तुकोबारायांनी सांगितली का? तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काय. संतांनी जो भक्तिपंथ सांगितला त्याच भक्तिपंथाने आपण गेलो तर आपल्याला कोणताही प्रतिबंध येत नाही. म्हणून भक्ती साधना करत असताना सुद्धा आपल्या जीवनात आपल्याला प्रामाण्याची आवश्यकता असते. येथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, किंवा तयाची आचरती पाऊले पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तव तेची फळ ठेविले ऐशे लाहे. म्हणून महर्षी श्री नारदांनी कोणती भक्ती केली, कशी भक्ती केली, कोणती भक्ती जगाला सांगितली ते आपल्याला कळालं पाहिजे. याकरिता आपण एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ श्री नारद भक्तिसूत्र या ग्रंथाला प्रमाण घेऊन आपण भक्ती संबंधी चिंतन करत आहोत. आपल्यालाही अशी भक्ती करता यावी याकरिता आपलं हे चिंतन सुरू आहे. आतापर्यंत आपण 3 सूत्रांचं चिंतन करून आलोय. पहिल्या सूत्रामध्ये महर्षी श्री नारदांनी अथातो भक्तिम व्याख्यास्यामः अशी भक्तीची व्याख्या करण्याची प्रतिज्ञा केली. दुसऱ्या सूत्रामध्ये सात्वस्मिन परमप्रेमरूपा भक्तीचं परमप्रेम हे रूप आहे हे प्रथम लक्षण सांगितलं. अमृत स्वरूपाच्या या तृतीय सूत्रामध्ये भक्तीचं आणखी अंतरंग लक्षण सांगितलं, स्वरूप सांगितलं की भक्ती ही अमृत स्वरूप आहे. भक्ती म्हणजे परमात्म्याची आल्हादिनी शक्ती आहे, आनंदमयी शक्ती आहे. याचा विस्ताराने आपण कालच्या पाठामध्ये विचार केलाय. अमृत किती प्रकारचं असतं, भक्ती ही गोड आहे. भक्तीची पहिली पायरी नाम आहे आणि नामच किती गोड आहे. अमृतापेक्षा ते कसं गोड आहे. गोड असूनही ते का गोड लागत नाही आपल्याला, याचा अर्थ आपल्यालाच काहीतरी रोग झालेला आहे. विषयासक्तीचा रोग किंवा विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, असं आपल्याला व्हायला लागलं. विषयरूपी विष आपल्या अंतःकरणामध्ये गेलेला आहे. परंतु संत महात्म्यांना मात्र ही नामामृताची गोडी प्राप्त झाली. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. आणि म्हणून असे जे वैष्णव आहेत, खरे संत महात्मे आहेत, त्यांना हे अमृत स्वरूपा भक्तीचा अमृतमय असा अनुभव प्राप्त होतो. तुकोबारायांनी सांगितलं, राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. दुसरं काही आता आम्हाला गोड लागत नाही. राम रसच आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद देणारा आहे, गोड लागणारा आहे. अमृता होनी गोड नाम तुझे देवा, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, असा अमृतमय अनुभव संतांनी सांगितला. अशी अमृतमय भक्ती जेव्हा त्या भक्ताच्या जीवनामध्ये येते तेव्हा तो भक्त कसा होतो, त्या भक्ताच्या जीवनामध्ये कोणते बदल होतात, काय परिवर्तन होतं, त्याच्या ठिकाणी कोणती लक्षणं उमटतात, याचा विचार या प्रस्तुत सूत्रामध्ये महर्षी श्री नारदांनी केलेला आहे. परमप्रेमरूपा आणि अमृत स्वरूपा अशी भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर त्या भक्ताची अवस्था कशी होते, हीच गोष्ट इथून पुढे 3 सूत्रामध्ये सांगितलेली आहे. हे 4थं सूत्र, पुढचं 5वं सूत्र आणि पुन्हा 6वं सूत्र, या 3 सूत्रामध्ये भक्ताची अवस्था कशी बनते, त्या भक्ताच्या आतून बाहेरून कोणती लक्षणं प्रगट होतात, याचा विचार केलेला आहे. या 4थ्या सूत्रामध्ये 3 लक्षणं सांगितलेली आहेत. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. पुढच्या सूत्रामध्ये 5 लक्षणं सांगितलेली आहेत. यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवती. हे 5 लक्षणं सांगितले. मग हे 8 लक्षणं झाले. आणि त्याच्याही पुढच्या सूत्रामध्ये पुन्हा
महर्षी श्री नारदांनी 3 लक्षणं सांगितलेली आहेत. यज ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मारामो भवति. अशी एकंदरीत 11 लक्षणं भक्ताच्या जीवनात प्राप्त होतात. त्यापैकी 3 लक्षणं या प्रस्तुत 4थ्या सूत्रामध्ये सांगितलेली आहेत. त्याचा विचार आपल्याला आजच्या पाठामध्ये करायचा आहे. भक्ती कशी आहे? मधुर आहे, गोड आहे, अमृतासारखी आहे. आणि मग हे भक्तिरूपी अमृत प्राशन केल्याच्या नंतर जर त्या भक्ताच्या जीवनात एखादं लक्षण प्रकट होत नसेल तर ते अमृतच कसलं. सामान्य जेवण केल्याच्या नंतर शरीरामध्ये पुष्टी येते, तृप्ती होते वगैरे काही लक्षणं येतात. स्वर्गातलं अमृत पिलं तर काही काळ का होईना त्यांना अमरत्व ते प्रदान करतं. मग हे भक्त्यामृत किंवा हे नामामृत जर वैष्णवांनी प्राशन केलं तर त्यांच्याही जीवनात काही बदल होत असेल, त्यांनाही काही वेगळी तृप्ती येत असेल, काही वेगळी अवस्था निर्माण होत असेल. ती कोणती अवस्था आहे त्याचं वर्णन या सूत्रामध्ये केलेलं आहे. अमृत स्वरूप असणाऱ्या या भक्तीचं प्राशन केल्याच्या नंतर त्या भक्ताचं तन आणि मन आणि त्याचं जीवन आणि त्याच्या जीवनातला एक कण कण म्हणजे क्षण क्षण परिपूर्ण होतं. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवति. यत शब्दाचा अर्थ 2 पद्धतीने करता येतो. यत यत लब्ध्वा तोरली सूत्र आहे व्याकरणामध्ये. तच्या पुढे ल आल्याच्या नंतर त्या तचा ल होतो, परसवर्ण होतं. यत लब्ध्वा त्याचं बनलं यल्लब्ध्वा. यत लब्ध्वा, यत म्हणजे जे शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रेम असा करा. जे प्रेम प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणजे मिळवून या प्रेमाचा लाभ करून घेऊन यत लब्ध्वा. किंवा सामासिक पद घेतलं तर मग यत लब्ध्वा नाम याम लब्ध्वा भक्तिम लब्ध्वा असा समास विग्रह करता येतो. मागे जी 2 प्रकारची भक्ती सांगितली ती भक्ती मिळवून याम लब्ध्वा असा अर्थ होतो. पण महापुरुषांनी असं चिंतन केलंय की सामासिक विग्रह करा, पुन्हा त्याचा अर्थ काढा, असं करण्यापेक्षा जर महर्षी नारदांनी यल लब्ध्वा यत लब्ध्वा असं म्हटलंय तर ते याम लब्ध्वा असंही म्हणू शकले असते. तसं न म्हणता त्यांनी यत लब्ध्वा असं म्हटलं असेल तर कदाचित त्यांनाही यत शब्दाचा अर्थ प्रेम असा अभिप्रेत आहे. कारण यत नपुसकलिंगी सर्वनाम आहे आणि प्रेम नपुसकलिंगी आहे. आणि यत म्हणजे जे म्हणजे प्रेम. यत परमम प्रेम लब्ध्वा, जे परम प्रेम आहे ते मिळवून असा अर्थ करावा. काय होतं? पुमान. पुमान म्हणजे पुरुष. इथं पुरुष किंवा पुमान हा जो शब्द आहे तो लिंगवाची नाही. एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री या भेदाने इथं म्हटलेलं नाही. पुमान म्हणजे केवळ पुरुष असाच अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. कारण हे भक्तिशास्त्र आहे आणि भक्तिशास्त्रामध्ये स्त्री पुरुष असा लिंग भेद केला जात नाही. म्हणजे पुरुषालाच ही लक्षणं प्राप्त होतात, मग स्त्रियांच्या ठिकाणी जर ही भक्ती आली तर त्यांना ही लक्षणं येत नाहीत का असा अर्थ होईल. म्हणून पुमान शब्दाचा अर्थ या ठिकाणी देहधारी जीव, त्याला म्हणायचं पुमान. पुम शब्दाचा अर्थ महापुरुषांनी केलाय पुरुषार्थ. आणि ज्यांनी पुरुषार्थ सिद्ध केला त्यांना खऱ्या अर्थानं पुरुष म्हणा, पुमान म्हणा. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. याचा अर्थ असा आहे, इथं पुमान शब्दाचा अर्थ पुरुष केवळ असा न करता पुमान शब्दाचा अर्थ जीव असा करा. मग तो मनुष्य पुरुष असो, स्त्री असो, एखादा प्राणी असो, पशु असो, पक्षी असो. कारण इकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पशु, पक्षी, प्राणी यांचा सुद्धा उद्धार झाल्याचं दिसून येतं.
यांच्याही अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम प्रकट झाल्याचं दिसून येतं. गजेंद्रासारख्या पशुचा उद्धारच झाला, जटायू सारख्या पक्षाचा उद्धार झाला. त्याच्या अंतर्मुखामध्ये सतत परमात्मा श्रीरामाचं नाम होतं. आणि त्यामुळे पुमान शब्दाचा अर्थ घ्या जीव. जो कोणी जीव असेल, कोणी असो, तो यल लब्ध्वा पुमान, जे परमप्रेम मिळवून, पुमान तो जीव कसा होतो त्याचं वर्णन पुढे 3 शब्दामध्ये केलंय, वाक्यामध्ये केलंय. सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. तो सिद्ध होतो, अमृत स्वरूप होतो आणि तृप्त होतो, असा सरळ अर्थ आहे. इथं लब्ध्वा असं म्हटलंय. लब्ध्वा म्हणजे मिळवून किंवा लाभ होऊन. प्राप्त करणं वेगळं आणि मिळणं वेगळं. भक्तिप्रेम प्राप्त करता येत नाही, इथं लब्ध्वा त्याकरता म्हटलंय. लब्ध्वा म्हणजे भगवंताच्या कृपेने किंवा साधू संतांच्या कृपेने मिळवून, असा याचा अर्थ आहे. स्वतःच्या प्रयत्नाने भक्तिप्रेम अंतःकरणात प्रकट होत नाही. मुख्यतस्तु महत् कृपया भगवत कृपा लेशाद्वा, असं पुढे एक नारद भक्ती सूत्रच येणार आहे. ही जी भक्ती आहे, हे परमप्रेम आहे, कसं प्रगट होईल तर या प्रेमाचे जे धनी आहेत, मालक आहेत, त्यांच्या कृपेने, त्यांच्या सेवेने, त्यांच्या आशीर्वादानेच हे परमप्रेम आपल्या अंतःकरणात प्रकट होईल, अन्यथा होत नाही. अर्थात प्रेम हे कृपा सिद्ध आहे, कृपेने प्राप्त होणार आहे. प्रयत्न सिद्ध नाही, प्रयत्नाने मिळणार नाही. म्हणून यल लब्ध्वा, प्रेम देवाचे हे देणे. एकतर देवच प्रेम देऊ शकतो, आणि खरं तर देव सुद्धा प्रेमाचा भिकारी आहे. भगवान तो स्वयं प्रेम के भिकारी है, गोपियों से प्रेम मांगते हैं. इसलिए भगवान से भी बड़े प्रेम के धनी संत महात्मा होते हैं, और उनसे ही सेवा कृपा के द्वारा प्रेम अंतःकरण में प्रकट हो जाता है. इसलिए यहाँ नारद महर्षि कहते हैं यल लब्ध्वा, साधु संतों की कृपा से प्राप्त करके, वो मिल जाने के बाद फिर पुमान वह जीव सिद्धो भवते, अमृतो भवते, तृप्तो भवते. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी घेतली पाहिजे की नारद भक्ती सूत्रामध्ये, संपूर्ण या 84 सूत्रामध्ये भक्तीचं वर्णन आहे, भक्तांचं वर्णन आहे, पण भजनीय ईश्वराचं वर्णन नाही केलेलं. हे एक भक्ती सूत्राचं या वैशिष्ट्याचं आहे. देवाचं नाही वर्णन केलं कुठे. परमात्मा कोण आहे, कुठे, केवढा आहे, कसा आहे, काही वर्णन नाही केलं. भक्तीचं वर्णन भरपूर केलं. भक्ती प्राप्त झालेल्या पुरुषांचं, भक्तांचं, संतांचं वर्णन केलं. ईश्वराचं वर्णन दिसून येत नाही कुठे. महर्षी अंगिरा ऋषींनी जे मध्य मीमांसा किंवा त्याला दैवी मीमांसा म्हणतात, हे जे भक्ती दर्शन लिहिलंय, किंवा महर्षी शांडिल्य ऋषींनी त्यांच्या भक्ती सूत्रामध्ये ईश्वराचंही वर्णन केलं, भक्तीचंही वर्णन केलं आणि भक्ताचंही वर्णन केलेलं आहे. भक्त, भक्ती, भगवंत तिन्हीचं वर्णन केलं अंगिरा ऋषींनी, शांडिल्य ऋषींनी त्यांच्या त्या ग्रंथांमध्ये. पण नारद भक्ती सूत्र हा असा भक्ती ग्रंथ आहे की या भक्ती ग्रंथामध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं नाहीये. भक्तीचं भरपूर आहे, ईश्वराचं वर्णन केलेलं नाही. फक्त एक शब्द आढळतो परमात्म्याचा निर्देश करणारा, तो म्हणजे अस्मिन. द्वितीय सूत्रामध्ये सातू अस्मिन परम प्रेम रूपा, तिथंही सर्वनाम रूप विशेषण दिलंय. या परमात्म्याच्या ठिकाणी, याच्या ठिकाणी, अस्मिन प्रत्यक्ष वर्तमान आपल्या परमात्म्याच्या विषयी. दुसरं कुठंही नारदांनी परमात्म्याचं, देवाचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं नाही. आणि म्हणून महापुरुषांनी असं चिंतन केलंय. अखंडानंदजी असं म्हणतात की याकरिता आपण
या 3 सूत्रांमध्ये जे यत यत शब्द आलेले आहेत, 4थ्या 5व्या आणि 6व्या भक्तांची लक्षणं सांगत असताना इथं यत लब्ध्वा म्हटलं, पुढं यत प्राप्य म्हणणार आहेत आणि पुन्हा यज ज्ञात्वा म्हणणार आहेत. इथं यत 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 हे जे 3 सर्वनामं आलेत ती परमात्म्याचा निर्देश करतात असंही चिंतन केलं तरी काही अडचण नाही. यत लब्ध्वाचा अर्थ एक आपण केला की जे परमप्रेम मिळवून संतांच्या कृपेने प्राप्त करून, असा एक अर्थ केलाय. पण महात्म्यांचं असं म्हणणं आहे की या यत शब्दाचा अर्थ तुम्ही परमात्मा ईश्वर असा करा. ज्याची तुम्ही भक्ती करत आहात, किंवा मागे द्वितीय सूत्रामध्ये यत अस्मिन इति पदेन निर्दिष्टम यत परमात्म स्वरूपम ईश्वर रूपम वर्तते तत् लब्ध्वा असा अर्थ करा. मागे अस्मिन या पदाने ज्या परमात्म्याचा निर्देश मागे केलेला आहे आम्ही, त्याचाच निर्देश या ठिकाणी यत या शब्दाने करा. यत लब्ध्वा म्हणजे परमात्मानम लब्ध्वा, त्या ईश्वराला मिळवून प्राप्त करून, मग असा अर्थ होतो. परमात्म्याला एकदा मिळवलं, प्राप्त केलं की तो महात्मा मग काय सिद्ध होतो, अमृत स्वरूप होतो, तृप्त होतो. पण यत शब्दाचा अर्थ देव असा करा, परमात्मा असा करा. देवाला मिळवून तो संत महात्मा परमात्मा प्राप्तीच्या नंतर सिद्ध होतो, असाही अर्थ महापुरुषांनी केलेला आहे. सिद्धो भवती, थोडंसं याचं विश्लेषण बघा. यत शब्दाचं चिंतन झालं, लब्ध्वा झालं, पुमान झालं, आता सिद्धो भवतीचं विश्लेषण आपण करूया. तो महात्मा सिद्ध होतो, किंवा तो जो कोणी जीव आहे भक्ती प्राप्त किंवा परमात्म्याला प्राप्त केलेला तो सिद्ध होतो. सिद्धो भवती याचा अर्थ काय? एक अर्थ असा आहे की त्याला सिद्ध होणं म्हणजे काय, एखादं साध्य प्राप्त होणं त्याला सिद्ध होणं म्हटलं जातं. आणि एखाद्याला आपलं साध्य जर प्राप्त झालं नाही तर त्याला असिद्ध म्हटलं जातं. जगामध्ये 2च प्रकारचे लोक आहेत, काही सिद्ध काही असिद्ध. ज्यांनी आपलं साध्य प्राप्त केलं ते सिद्ध, आणि ज्यांना ते आपलं साध्य प्राप्त झालं नाही त्यांना असिद्ध म्हणा. इथं सिद्धो भवती म्हणजे या भक्तांनी जे आपलं साध्य ठरवलं होतं ते साध्य त्यांना मिळालं, प्राप्त झालं, म्हणजे ते सिद्ध झाले, असा एक अर्थ आहे. त्यांनी आपलं साध्य काय ठरवलं होतं, परमात्मा प्राप्ती, आणि झाली परमात्मा प्राप्ती. यत लब्ध्वा परमात्मानम लब्ध्वा, त्यामुळे सिद्धो भवती. किंवा यत म्हणजे परमप्रेम असा अर्थ केला की त्यांनी आपलं साध्यच ठरवलं होतं भक्ती. काही संतांनी ठरवलं परमात्मा आमचं साध्य नाही, आमचं साध्य प्रेमच आहे, उत्तरोत्तर प्रेम आम्हाला मिळवत राहायचंय, भक्तीच करायची आम्हाला, करावे चिंतन तेची बरे न भेटून, परमात्म्याला न भेटता चिंतन करावं हेच आम्हाला मिळवायचंय, दुसरं काही मिळवायचं नाही. म्हणजे भक्ती हेच त्यांचं साध्य आहे. ज्ञानही मिळालं, मोक्षही मिळाला, पण मोक्षाच्या नंतर होणारी सुद्धा जी ज्ञानोत्तर भक्ती आहे ते आमचं साध्य आहे. आणि त्यांनी सुद्धा त्यांचं ते साध्य प्राप्त केलं, मिळवलं. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनीही ते मिळवलं. त्यांना ज्ञानोत्तर भक्तीची सिद्धी झाली, प्राप्ती झाली, म्हणून म्हटलंय सिद्धो भवती. मग याही वरी पांडवा करीते माझी सेवा, किंवा मीची होऊनी पांडवा करीते माझी सेवा. याही वरी भजन शिळू माझ्या ठाई, ज्ञान गिळूनी गावा गोविंदू गा. याला म्हटलं जातं सिद्धो भवती. खऱ्या अर्थानं आत्ता तो सिद्ध झाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर भक्ती ज्याला मिळाली, प्राप्त झाली, खऱ्या अर्थाने तो सिद्ध आहे. बाकीचे सगळे असिद्धच आहेत. तरी भक्ती काय प्रेम सुख दुर्लभत्या असं म्हटलंय. एखादा पंडित झाला, ज्ञानी झाला, विद्वान झाला, त्यांना आत्मसुख मिळालं, ब्रह्मसुखही मिळालं, तरी
त्यांना प्रेम सुख जर मिळालं नाही, भक्ती सुख मिळालं नाही समजा, आणि मोक्ष सुख मिळालं तरी अपूर्ण मानलं जातं वारकरी संप्रदायात. त्याला खरा परिपूर्ण कोण आहे? ज्ञानानंतरही भक्ती करणारा. म्हणून अशी भक्ती ज्याला मिळाली तो खऱ्या अर्थानं सिद्ध आहे. म्हणून समाधीचे सुख सांडावं वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हेची सुख आगळे. हे प्रेम सुख, हे भक्ती सुख, या वैष्णवांचे घरी मज प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख स्वतःहून येतं, आणि या प्रेमसुखाची, भक्ती प्रेमसुखाचीच अपेक्षा साधूला असते. आणि ते भक्ती प्रेमसुख मिळालं की त्याला सिद्ध असं म्हटलं जातं. हा दुसरा अर्थ सिद्धो भवतीचा. जो साधन करतो तो सिद्ध होतो. जो ज्ञान संपादन करतो त्याला अमृतो भवती, अमृत प्राप्त होतं. आणि जो अनेक प्रकारची भोग सामग्री प्राप्त करून घेतो तो तृप्त होतो व्यवहारात. पण वर्णन असं केलंय महापुरुषांनी की हा जो भक्त आहे, ज्याला ही भक्ती मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे, परमात्मा प्राप्ती झालेली आहे, असा जो खरा सच्चा भक्त आहे, संत महात्मा आहे, ओरिजिनल भक्त आहे, त्या भक्ताला कोणत्याही प्रकारची साधना न करता सिद्ध होता येतं. ज्ञानाची साधना न करता अमृत होता येतं, अमृतो भवती. आणि भोग सामग्री जगातील उपलब्ध न करता तृप्त होता येतं. म्हणून म्हटलंय सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. योगाभ्यास करण्याची गरज नाही, ज्ञानाभ्यास करण्याची गरज नाही, पण ज्ञानाने मिळणारं मोक्ष फल भक्ताला सहज प्राप्त होतं. कोणतीही भोग सामग्री, धन वगैरे मिळवायची गरज नाही, पण तरी तो महात्मा तृप्त होतो. भोगा वाचून तृप्ती, ज्ञाना वाचून मुक्ती, म्हणजे ज्ञानाची साधना न करण्या वाचून मुक्ती. आणि साधना कोणतेही योगाची वगैरे न करता सिद्धी, त्याला सिद्ध होता येतं. कारण तो कसा आहे, तत्संस्थस्य असं म्हटलंय. जो भक्तीमध्ये परमात्म्यामध्ये स्थित झाला त्याला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. मग सिद्धो भवती, त्याला सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य मिळतं. हा तिसरा अर्थ आहे सिद्धो भवतीचा. अमृतत्व मिळणं, विदेह मुक्ती मिळणं, आणि तृप्तो भवती म्हणजे जीवन मुक्ती प्राप्त होणं. असे एक वेगवेगळे अर्थ आपल्याला करता येतात. सिद्धो भवती, ईश्वरा समान ऐश्वर्य त्याला मिळालं असा अर्थ. अमृतो भवते, विदेह मुक्ती मिळाली. तृप्तो भवते, जीवन मुक्तीचं विलक्षण सुख हे त्याला भक्ती रूपाने प्राप्त झालं. म्हणून सिद्धो भवतीचा एक अर्थ केलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये या अष्टमहासिद्धी सुद्धा प्राप्त होतात आणि भगवंतासारखं ऐश्वर्य त्या भक्ताला प्राप्त होतं. याला म्हटलं जातं सिद्धो भवती, भगवंतासारखं ऐश्वर्य. आणि म्हणूनच हा सिद्ध झाल्यामुळे महात्मा त्याला कोणी अभिभूत करण्याचा प्रयत्न केला, पराभूत करण्याचा प्रयत्न केला, त्याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर स्वतः ईश्वर त्या भक्ताला त्रास होऊ देत नाही. त्या भक्ताचं संरक्षण करतो. ही सर्वात मोठी सिद्धी आहे, सिद्धो भवती. ईश्वरासारखं ऐश्वर्य त्याला सहज सिद्ध प्राप्त होता. एक महात्मा गंगेच्या काठावर बसलेले होते. एक दुर्जन दुष्ट पुरुष त्या ठिकाणी आला. हातामध्ये एक काठी घेतली, मदोन्मत्त झालेला, आणि त्या साधूला मारण्यासाठी तो आला. जवळ आला, वर काठी अशी उचलली मारणार, परंतु त्यानं मारता मारता हात जो वर उचललेला आहे तो खाली काठी घ्यावी आणि त्या महात्म्याला मारावं असं त्याला वाटलं नाही. एका क्षणात त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं आणि त्यानं ते मारलं नाही. तिथून तो निघून गेला, वापस निघून गेला, नको मारायला म्हटलं.
एकानं बघितलं हे सगळं, जवळ गेला आणि त्या महात्म्याला विचारलं, महात्माजी, अमुक अमुक दुष्ट आपल्याला मारण्यासाठी आला, त्यानं हात वर उचलला, पण त्याचा हात मारण्यासाठी धजला नाही, पुन्हा वापस तो गुपचूप निघून गेला. आपण काय एखादी त्याच्यावर स्तंभित शक्तीचा प्रयोग केला का? स्तंभन शक्ती केली, काहीतरी मंत्र वगैरे म्हटला, त्याचा हात वरच्या वरच राहिला, असं काही आपण केलं का? त्या महात्म्यानं सांगितलं, मुझे तो पता ही नहीं था वो दुष्ट कब आया, उसने मुझे मारने के लिए हाथ ऊपर किया, मैंने तो कुछ देखा ही नहीं था, तो फिर ये सब कैसे हुआ? याला म्हटलं जातं सिद्धो भवते. तो महात्मा त्या भक्ती साधनेच्या द्वारा सिद्ध झालेला आहे, त्याला काही गोष्टी करण्याची गरज नाही. त्याचं संरक्षण या सर्व सिद्धी करतात, परमात्मा स्वतः करतो. याला म्हणायचं सिद्धो भवती. आणखी उदाहरण आपल्याला श्रीमद भागवतामध्ये दिलेले अनेक पाहता येतील. आम्ही ज्यांच्याकडे राहिलो आळंदीला सुरुवातीला, ते आमचे आद्य गुरु वैराग्यमूर्ती गुरुवर्य जयराम महाराज भोसले. तर बाबांचा स्वभाव अत्यंत परखड होता, कठोर होता, थोडासा म्हणजे वरवर, आतून तर मृदूच होता. विचित्र बोलणं, कधी कधी एखाद्याला रागात बोलणं, शिव्या देणं, मारायचे. मला स्वतःला 3दा मारलेलं आहे त्यांनी, पाठाला उशीर झाला म्हणून, आजारी पडल्यावर पाठाला आलो नाही म्हणून. रागारागामध्ये बोलायचे, कधी मारायचे. असंच एक जणाला ते कीर्तनामध्ये गेल्यावर, एका गावाला कीर्तनाला गेले, असं ऐकलेलं आहे त्या काळातील जुन्या गुरुबंधूंकडून. आणि कोणाला तरी ते उलट बोलले कीर्तनामध्येच, रागावले, कीर्तनातून उठल्यामुळे वगैरे रागावले, त्यांना विचित्र बोलले काहीतरी. आणि मग त्या गावातला तो प्रतिष्ठित मनुष्य असल्यामुळे कीर्तन झाल्याच्या नंतर त्या गावातले काही तरुण पोरं, टवाळखोर पोरं, त्यांनी ठरवलं की हा जो कोणी बुवा असेल, याला कीर्तन सुटलं की जाताना मारायचं ठरवलं. कीर्तन झालं, बाबा त्या गाडीमध्ये बसले. बाबा काय पैसे वगैरे घेत नव्हते, काही नाही, निष्काम कीर्तन करायचे. खरे संत होते, सतत नामस्मरण, चिंतन, भजन सुरू असायचं. गाडीत बसले की त्यांनी नामस्मरण सुरू केलं. आणि त्या गाडीमध्ये त्या गावातले 2-4 पोरं बसले सुरुवातीला. ते काय म्हटले की आम्ही तुम्हाला गावाच्या बाहेर सोडून येतो म्हटले, सोबत येतो. त्यांचा विचार होता गावाच्या बाहेर गेलं की ह्या महाराजाला मारायचं. या दुष्ट भावनेतून ते हातामध्ये काट्या घेऊन आलेले गाडीत बसले बाबांच्या. गावाच्या बाहेर थोडस गेले, बाबांचं नामस्मरण सुरू झालं. आणि मग त्या दुष्टांनी, पोरांनी मारायचं ठरवलेलं. आता सर्वांनी एक आवाज केला ना, आता आपण मारायचं ह्या महाराजांना असं ठरवलेलं. पण मारण्यासाठी हात उचलला की त्यांचा हातच खाली झाला नाही, म्हणजे मन धजलं नाही मारण्यासाठी. बुद्धीत परिवर्तन झालं. आणि मग त्यांनी गाडी थांबवली आणि बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, क्षमा मागितली. बाबा माफ करा म्हणे, तुमच्यासारख्या महात्म्याला मारण्याचे विचार आमच्या मनात आले, आम्ही दुष्ट आहेत, आम्ही वाईट आहेत, माफ करा, तुम्हाला मारण्यासाठी आम्ही सोबत आलो होतो, माफ करा म्हटले आम्हाला. आणि बाबांनी त्यांना परत पाठवलं, जा जा म्हटले, जा, माझं रक्षण करणारा देव आहे म्हटले, मला कोण मारणार आहे. म्हणजे महापुरुषाच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर मनात परिवर्तन होतं, तो खरा महात्मा. सद्भाव यायला लागतात, सद्विचार निर्माण व्हायला लागतात, याला म्हणायचं सिद्धी. एका महात्म्यानं असं म्हटलंय, जिनके सन्निधि मात्र से मन में सच्ची शांति प्रकट हो जाए वो सच्चा साधू है. ज्यांच्या जवळ बसल्याच्या नंतर मनामध्ये खरी शांती, समाधान, आनंद, सद्भाव, सद्विचार, परमार्थ करण्याची बुद्धी निर्माण व्हायला लागली, समजावं तो खरा महात्मा आहे, तो सच्चा साधू आहे.
ही सिद्धी आहे, याला म्हणायचं सिद्धो भवती. दुर्वासाजींनी त्या अंबरीश राजावर कृत्या सोडली मारण्यासाठी, परंतु भगवंताच्या त्या सुदर्शन चक्राने त्या कृत्येलाच नष्ट करून टाकलं. दुर्वासाजींच्या मागे ते चक्र लागलं. आपण मागे विस्ताराने ही कथा बघितलेली आहे, भागवतामध्ये आलेली आहे. याला म्हणायचं सिद्धो भवती. केलं काहीच नाही अंबरीश राजाने, शांत आहेत. काय जे व्हायचंय ते आपोआप होत गेलं, संरक्षण झालं. सिद्धो भवती. प्रल्हादजीवर त्या दैत्यांनी कितीतरी अस्त्रांनी शस्त्रांनी प्रहार केले, विष दिलं, पर्वतावरून खाली टाकलं, पाण्यामध्ये बुडवलं, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, सर्पांकडून चावा करून घेण्याचा प्रयत्न केला, तेलामध्ये टाकलं, उकळत्या तेलामध्ये, तरी सुद्धा भक्त प्रल्हादजींना काहीही झालं नाही, केसालाही धक्का लागला नाही. याच्यापेक्षा मोठी कोणती सिद्धी असणार आहे? भक्त पुरुषाच्या जीवनातील ही सिद्धी आहे, सिद्धो भवती. भक्ताला सिद्धींची अपेक्षा नसते. सिद्धो भवतीचा एक अर्थ करा, अष्टमहासिद्धी ज्याला प्राप्त होतात तो सिद्ध. मात्र त्या सिद्धींची अपेक्षा त्याला नसते. त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नही करीत नाही. तुकोबाराय म्हणतात, रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, आम्हासी तो फोल भक्ती पुढे. सिद्धी लावी पिशे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. भक्त त्या सिद्धींची अपेक्षा करीत नाही. अनेक देवता भक्तांच्या समोर प्रगट होतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला या सिद्धी देतो, यांचं ग्रहण करा, स्वीकारा. पण भक्त त्या सिद्धींचा स्वीकार करीत नाही, त्याग करतो. बरं, मी सिद्धींचा त्याग केला याचा अहंकारही त्यांना होत नाही. पण अखंडानंद स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे, सिद्धि को स्वीकार करने से आसक्ति बढ़ती है और उसे अस्वीकार करने से अभिमान बढ़ जाता है. अतः सिद्धि दोनों रूपों में बाधा ही होती है. प्राप्त केली तर आसक्ती, त्याग करावा तर अहंकार अभिमान होण्याची शक्यता आहे. म्हणून रिद्धी सिद्धी ह्या साधकासाठी प्रतिबंध आहेत, बाधा उत्पन्न करून देतात. म्हणून संत महात्मे या रिद्धी सिद्धीचा स्वीकार करीत नाहीत. पण एवढं मात्र आहे की त्या सिद्धी या महात्म्याची सेवा करतात, म्हणून सिद्धो भवती. स्वतःहून येतात, त्या वेळी सेवा करण्यासाठी प्रसंग पडला की उपस्थित होतात या सिद्धी. विश्वमौली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असतानाचा हा प्रसंग आहे. माऊलींनी नामदेवरायांना सोबत घेतलं, भगवंताच्या माध्यमातून बळच सोबत घेतलेलं आहे. तीर्थयात्रा करता करता हे मरुभूमीमध्ये गेले, वाळवंटामध्ये पोहोचले सगळे. दोघांनाही तहान लागलेली आहे. एक कुवा, नामदेवजी का कुवा म्हणतात त्याला, अजून एक विहीर होती, खोल आहे, बुडाला पाणी आहे. जाण्यासाठी त्या ठिकाणी दोरी नाही, म्हणजे सोडलेली त्याच्यामध्ये दोरी नाहीये, पायऱ्या नाहीत आतमध्ये जायला, व्यवस्था कोणतेही नाही. तहान तर खूप लागली. ज्ञानेश्वर महाराजांना काय रिद्धी सिद्धी प्राप्त, माऊलींनी लघिमा नावाची सिद्धीचा उपयोग केला. छोटं स्वरूप धारण केलं, आतमध्ये पक्षाच्या रूपानं गेले, पाणी पिलं आणि नामदेव महाराजांना ओंजळीमध्ये पाणी घेऊन आले आणि सांगितलं हे पाणी प्या. आता ह्या दोघांना लीला करायची होते. नामदेवजींनी सांगितलं म्हणे नाही, हे सिद्धीच्या हातातलं पाणी मी पिणार नाही. बरं, मला कोणत्या रिद्धी सिद्धी प्राप्तही नाहीत. पण नामदेवजींनी काय केलं, डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले आणि भगवंताला हाक मारली, हे परमात्मन, माझ्याजवळ तर कोणती सिद्धी नाहीये, मी आतमध्ये जाऊन पाणी पिऊन येऊ शकत नाही. मला तर खूप तहान लागलेली आहे आणि मलाच पाणी नसल्यामुळे मी तुम्हालाही हे पाणी अर्पण करू शकत नाही. मग तुम्हालाही तहान लागली असेल देवा, पाण्याची सुविधा करा. डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि अश्रूचे 2 थेंब त्या विहिरीमध्ये पडले. चमत्कार असा झाला,
की त्या विहिरीतलं पाणी उसंबळून गडगडून बाहेर आलं. अजूनही त्या विहिरीमध्ये पाणी आहे असं म्हणतात वाळवंटामध्ये. नामदेवजी का कुवा, स्वतः तर पाणी पिलंच, भगवंतालाही पाणी ते दिलं नामदेवरायांनी, आणि जगाला ते पाणी उपलब्ध करून कायमचं ठेवलं. याच्यापेक्षा मोठी सिद्धी अजून भक्ताकडे कोणती असणार आहे? याला म्हणायचं सिद्धो भवते. ज्ञानोबरायांनी भिंत ओढली, सिद्धो भवती. रेडा बोलवला, सिद्धो भवती. पितर जेवू घातले, सिद्धो भवती. ह्या सिद्धी सुद्धा संतांकडे असतात असा याचा अर्थ आहे. अजून काय? अखंडानंदजींनी एक उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत सांगितलाय, घडलेला प्रसंग. दक्षिण भारतामध्ये काही आलवार संत आहेत, त्यांच्या चरित्रातील एक कथा त्यांनी सांगितलेली आहे की एक संत एका छोट्या कुटियामध्ये राहत होते. एकटेच राहायचे, भजन करायचे. ती कुटिया एवढी लहान होती की ते एकटे सुद्धा त्या कुटियामध्ये पूर्ण असे पाय पसरून झोपू शकत नव्हते. झोपायला अडचण व्हायची, एवढी छोटीशी कुटिया. एका दिवशी रात्रीच्या वेळेला एकदम सोसाट्याचा वारा सुटला, विजा कडकडायला लागल्या, पाऊस यायला लागला. आणि तो संत महात्मा आपल्या कुटियामध्ये बसून भजन करता करता त्या संतांच्या मनामध्ये विचार आला की आता रात्रीच्या वेळी बाहेर वारा सुटलाय, पाऊस यायला लागलाय, अशा वेळी जर कोणी आपल्या कुटियामध्ये आलं तर त्यांना कसं या ठिकाणी बसवायचं? कोणी महात्माजी आले, साधू आला एखादा, तर यात्रेकरू आला, तर त्यांना आपल्या बरोबर कसं? मग त्याने विचार केला, दोघं जण आम्ही झोपू तर शकणार नाही, कुटिया लहान आहे, एकटाच मला झोपायला तर त्रास होतो, मग झोपू शकत नाही. मग आम्ही एक काम करू, दोघं जण भजन करू, बसू आणि बसल्या बसल्या रात्रभर भजन करू. खरोखरच एक जण समोरून पुरुष आला यात्रे करून, त्याने दरवाजा वाजवला कुटियाचा, आतमध्ये घेतला. दोघं जणही बसलेले आहेत आणि भजन करायला लागले. त्यानंतर त्या दोघांच्याही मनामध्ये भजन करता करता विचार आला, न जाणो आणखी एखादा कोणी जर आला तर काय करायचं? मग त्याने दोघांनी विचार केला, मग आम्ही तिघही काय करू? उभे राहू, बसता नाही येणार, मग तिघही आम्ही उभे राहू आणि उभं राहून परमात्म्याचं भजन करू रात्रभर. आणि खरंच कोणीतरी दरवाजावर आलं, मनामध्ये विचार आला आणि लगेच कोणीतरी आलं. दरवाजा उघडला, त्याही महात्म्याला आतमध्ये घेतलं. तिघ जण उभं राहून भजन करू लागले. तिघांच्याही मनात आलं, न जाणो आणखी जर कोणी आलं तर मग आता काय करायचं? मग तिघांच्याही मनात पुन्हा विचार आला, मग आम्ही काम करू, आणखी एकमेकाच्या जरा जवळ येऊ, जरा चिकटून आम्ही उभे राहू जवळ जवळ आणि रात्रभर भजन करत राहू. मनात यायला आणि लगेच दरवाजा वाजवला. चौथाही एक जण आला, त्यालाही आतमध्ये घेतलं. एकमेकाला असे खेटून जवळ जवळ असे उभे राहिलेत आणि चौघही भजन करू लागले. भजन करता करता, नामचिंतन, ती भक्ती साधना करता करता चौघांच्याही डोळ्यामधून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या, अंगावर रोमांच यायला लागले, अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि आनंद अश्रू प्रकट झालेत. आणि या तिघांनीही जो शेवटी आला होता त्याच्या शरीरावर दृष्टी केंद्रित केली, त्याला असं निहारून पाहू लागले, एकटक पाहू लागले. डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. नामस्मरण करता करता वाणी बंद पडायला लागली आणि सारखं त्या चौथ्या पुरुषाकडे पाहत होते, कारण तो चौथा पुरुष नव्हता, तो परमपुरुष परमात्मा होता. त्यानं आपलं रूप प्रकट केलं देवानं, चतुर्भुज रूपात आले आणि या तिघांच्या बरोबर नाचत होता, भजन करत होता, विसरून गेला की मी देव आहे म्हणून. याला म्हणायचं सिद्धो भवती. भक्ती साधना केल्याच्या नंतर मनात एखादी गोष्ट यावी, ती प्रकट व्हावी समोर, लगेच सिद्ध होते, सिद्धो भवती.
या सिद्धीसाठी तो भक्त इच्छा करत नाही, कोणते प्रयत्न करीत नाही, कुठली साधना करत नाही, संकल्पही करीत नाही, पण तरी सुद्धा हे जे चमत्कार त्याच्या जीवनामध्ये जे घडतात ते स्वतः परमात्माच त्या रूपाने प्रगट होतात. देवच हे सगळं घडवून आणतो. याला म्हटलं जातं सिद्धो भवते. आणखी सिद्धो भवतेचा एक अर्थ रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेला आहे. त्यांना एकाने विचारलं, सिद्ध होणं म्हणजे काय? कारण या सिद्धी प्राप्त झाल्या, एखादा आकाशामध्ये उडायला लागला, मोठं रूप धारण केलं, छोटं रूप धारण केलं वगैरे, अणिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व या अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या समजा. याला खऱ्या अर्थाने सिद्धी किंवा सिद्ध होणं असं विशेष रूपाने संत महात्म्यांनी तरी स्वीकारलेलं नाही. आकाशात उडणं याला जर सिद्धी म्हणावं तर पक्षी आपोआपच उडतात, मग ते सिद्ध आहेत का? छोटं रूप होणं तर मुंगी पहिलीच छोटी आहे, मग तिला सिद्ध म्हणायचं का? याच्यापेक्षा रामकृष्ण म्हणतात यांना सिद्धी म्हणू नये. सिद्ध होणं याचा अर्थ काय आहे? त्यांनी सांगितलं की भात अगोदर कडक असतो, चावल पहले कड़ा रहता है, लेकिन उसे परिपक्व करने के बाद वो नरम हो जाता है. उसमें एक भी कणिका कड़क नहीं रह जाती, सभी चावल परिपक्व हो जाता है, मृदु हो जाता है. ये दृष्टांत. वैसे कोई साधक के अंतःकरण में काम, क्रोध, विकार, अभिमान, अहंकार का कण भी शिल्लक न रह जाए, वो परिपूर्ण रूप से परिपक्व हो जाए, उसे कहते हैं सिद्धो भवति. भात शिजला कधी म्हणायचं? पूर्ण जो आहे तो परिपक्व झाल्याच्या नंतर तो शिजला म्हणतो, मग आपण खाली उतरतो. त्याप्रमाणे या भक्ती साधनेमध्ये सुद्धा पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. परिपक्वता येणं, कोणतेही विकार नसणं, दग्ध होणं. तसं जाळ लावला की त्या भातातला जो कडकपणा आहे तो निघून जातो, तसं ही भक्तीची ऊर्जा अंतःकरणात प्रकट झाल्याच्या नंतर सगळे विकार दग्ध होतात, नष्ट व्हायला लागतात. दैवी संपत्तीचे सगळे गुण यायला लागतात, विवेक, वैराग्य, ज्ञान हे प्रकट व्हायला लागतं आणि तो महात्मा आनंदामध्ये नाचायला लागतो. त्याच्या जीवनात दुःख ते कैचे नये स्वप्नाशी आणि अवघा झाला आनंदू, अशी अवस्था प्राप्त होणं याला म्हटलं जातं सिद्धो भवति, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटचा एक अर्थ केलाय, साधूचं हृदय मऊ असतं, मऊ असणं, मृदू असणं, याला म्हटलं जातं सिद्धो भवति. संत हृदय नवनीत समाना, कहा कवि न परी कहै न जाना, निज परिताप द्रवई नवनीता, पर दुख द्रवही संत सुपुनीता. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं ज्यांचं हृदय अत्यंत मृदू झालेलं आहे त्यांना म्हणा सिद्धो भवति, ते सिद्ध आहेत. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. पुढचं सोडून द्या, कठीण वज्रास भेदू वैशे, कारण समय प्रसंगी तसं व्हावं लागतं. एक किंवा वरवर कठीण वज्रास भेदू वैशे हे वरवर आहे आणि मऊ मेनाहुनी हे खरोखर आहे, आतलं आहे. सिद्धो भवति, साधूचं हृदय हे अत्यंत मऊ असतं. किती मऊ असतं, किती मृदू असतं. ज्यांनी ज्ञानोबरायांना त्रास दिला, भिक्षा मिळू दिली नाही, वरवर पाहता तर ते साधू, सज्जन, पारमार्थिक असे दिसत होते, पण ज्ञानोबरायांना त्यांचाच जास्त त्रास झाला. सामान्य लोकांनी त्रास दिला नाही, पारमार्थिक लोकांनी, वेद शास्त्र वाचणाऱ्यांनी ज्ञानोबरायांना त्रास दिला. खरे दुर्जन ते आहेत, खळ आहेत, पण अशाही खळांना देवा उचल असं कधीच ज्ञानोबराय म्हटले नाही. हे दुष्ट मरून जावोत असं कधी ज्ञानोबराय बोलले नाहीत. जे खळांची व्यंकटी सांडो, याला म्हणायचं सिद्धो भवति. म्हणून माऊली सिद्ध आहेत. महाराज तुम्ही सिद्ध.
म्हणून माऊली सिद्ध आहेत. तुकाराम महाराजांना त्या मंबाजी बुवांनी मारलं, पण तरी सुद्धा तुकाराम महाराज मंबाजी बुवांचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील म्हणून तेलाची वाटी घेऊन त्यांच्या घरी जातात. महाराज तुम्ही कीर्तनाला नाही आले. याला म्हटलं जातं सिद्धो भवती. ही मृदुता म्हणजे सिद्ध होणं आहे, परिपक्व होणं आहे. ही परिपक्वता झाल्याशिवाय, भक्ती आपल्या अंगामध्ये पूर्णपणे उतरल्याशिवाय, हे अनुभव रूपता आल्याशिवाय हे आचरण नाही प्रगट होऊ शकत. ज्या अर्थी हे चिन्ह दिसतात, हे चरित्र आहे माऊलींचं, तुकाराम महाराजांचं, याचा अर्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये ही भक्ती सिद्ध झालेली आहे. जो ही भक्ती करतो तोच असं वागू शकतो. आपल्यासारख्याला कुणाला तरी भक्ती न करणाऱ्या पुरुषाला किंवा अर्धवट भक्ती कधी संसार करणाऱ्या लोकांना कोणी मारून बघा बरं. अरे म्हटलं की आपण लगेच का रे म्हणतो. एक हात उचलला की आपण लगेच 2 हात उचलून त्याला दगडच उचलून मारण्यासाठी मागे जाऊ शकतो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. ही चित्ताची शुद्धी म्हणजे सिद्धो भवती आहे. ही भक्ती खरी अंतःकरणात उतरली त्याची ही पावती आहे. सिद्धो भवती एवढे अर्थ आपण सिद्धो भवतीचे केलेत. त्यानंतर पुढे म्हटलं ही भक्ती अंतःकरणामध्ये सिद्ध झाली, आणखी काय होतं त्या भक्ताच्या जीवनात, काय बदल होतो, कुठलं लक्षण येतं, त्याला काय मिळतं अजून, तर अमृतो भवती. अमृतत्वाची त्याला प्राप्ती होते. ही अमृतत्वाची प्राप्ती एक तत्वज्ञानाने सुद्धा होत असते. तशी तृप्ती, तशी त्या अमृतत्वाची प्राप्ती भक्ताला सहज भक्तीने प्राप्त होते. म्हणून अमृतो भवतीचा पहिला अर्थ. कारण भगवंताची भक्ती करणाऱ्या त्या भक्ताला भगवान परमात्मा स्वतः अमृतत्व प्रदान करणारं ज्ञान देतात. तेषामेव अनुकंपार्थ महमद ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. या मृत्यूपासून परमात्माच त्या भक्ताचा उद्धार करणारे होतात, त्याला ज्ञान देतात आणि ज्ञानाच्या द्वारा त्या भक्ताला अमृतत्व प्रदान करतात, अविनाशी पद देतात, अमर पदावर आरूढ करतात आणि हे अविनाशी आनंद प्रदान करतात. याला म्हटलं जातं अमृतो भवती. कारण आपल्या भक्तांना काही त्रास होईल म्हणून परमात्मा स्वतः तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी खोड, का सेवा म्हणे तरी आड भक्ती सुये. स्वयं परमात्मा माऊली तर म्हणतात की मीची होऊनी दिवटा पुढा पुढा चाले. त्या भक्ताला काही त्रास होईल म्हणून परमात्मा स्वतः ज्ञानाचा दिवटा घेऊन त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहे सांभाळतो. अमृतो भवती. जीवनमुक्तीमध्ये काही बाधा येण्याची शक्यता वाटली देवाला, काही अडचण वाटली की देव स्वतः त्याचं रक्षण करतात, त्याला अमृतत्व प्रदान करतात. हा एक अर्थ. स्वर्गातलं अमृत पिऊन अमृत होणं हे इथं सांगितलेलं नाही, कारण ते तर चिरकाल या अर्थाचं अमृत आहे, काही काळ आहे. आणि भक्ताला ते अमृत पिऊन आपलं शरीर अमर करण्याची आवश्यकता हे वाटत नाही. त्याचं शरीर अमर व्हावं असं त्याला कधी वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की भक्ताला काय करायचे, देवाची सेवा करायची. पण त्याचा आग्रह हा नसतो की याच शरीराने मी देवाची सेवा करेल, मी अमर होईल, अविनाशी शरीर माझं राहावं, मी कधी मरू नये आणि देवाची सेवा करीतच राहावं, असं भक्ताला कधीही वाटत नाही. तो अनेक जन्म घेण्याची त्याची तयारी असते. त्याची ही पण अपेक्षा नसते की मनुष्य होऊनच जन्माला यावं. कोणताही जन्म दे देवा, मनुष्य म्हणून जन्माला घाल, पशु म्हणून जन्माला घाल, किडा मुंगी कुत्रा काही म्हणून जन्माला घाल, फक्त त्या जन्मात आमच्याकडून तुझी सेवा घडली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे देवाला. म्हणून संतांना शरीर अमर करण्याची अपेक्षा नसते. उदाहरण दिलं, एखादी पतिव्रता आहे, आपल्या पतीची ती पूर्णपणे सेवा करते. मग त्या पतिव्रतेला असं कधी वाटतं का की मी रोज एकच साडी नेसीन आणि माझ्या पतीला मी संतुष्ट करीन, एकच अलंकार मी रोज घालावेत, एकच साडी मी रोज घालावे, दुसरी साडी मी घालूच नये,
माझ्या पतीला हेच आवडते असं तिचा विचार नसतो. उलट तिला वाटतं रोज वेगवेगळी साडी नेसावी, रोज अलंकार घालावेत, पतीला जे काही आवडेल ते. पण पती प्रसन्न करायचा हे तिचं साध्य असतं. तसं देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा देवाची सेवा करण्यासाठी हेच शरीर एक असलं पाहिजे असं नाही. शरीर बदलोत घेईन जन्मांतरे, हेची करावया खरे. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, घेईन मी जन्म याजसाठी देवा. अनेक जन्म सुद्धा घेण्याची तयारी भक्ताची असते. शरीर अमर करण्याची अपेक्षा भक्ताला नाही. एका भक्ताने देवासमोर व्यक्त केलेला भाव गुरुवर्य बाबा नेहमी सांगत असतात. डॉक्टर महाराज अखंडानंदजींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. देवाचे एक रहीम नावाचे भक्त आहेत. देवाला म्हणतात, देवा मैंने बार बार वेश बदल कर आपको 84 लाख नाटक दिखलाए. अनेक वेळा मी अनेक वेश बदलले आणि तुम्हाला 84 लक्ष नाटकं दाखवली ही आमच्या संसाराची, देहाची. यदि मेरे इस नाट्य से आप प्रसन्न हुए हैं तो मैं जो मांगता हूं वह पुरस्कार मुझे प्रदान करें. या नाटकाने तुम्ही प्रसन्न झाला असाल तर आता मी तुम्हाला काही मागणार आहे, तो पुरस्कार तुम्ही मला द्या. माझ्या या अनेक प्रकारच्या शरीर घेण्याच्या नाटकाने यदि आप प्रसन्न हुए हैं तो आप प्रसन्न हो गए, ये नाटक लेना अब यही बंद कर दो. मुझसे ये नाटक अभी मत करवाओ, आप तो प्रसन्न हो गए. और अगर आप प्रसन्न नहीं हुए हैं मेरे इस नाटक से, नाट्य से नहीं, मेरी भूमिका से आप प्रसन्न नहीं हो रहे हैं तो एक काम कीजिए, इस नाटक से मुझे निकाल दीजिए. अर्थात पुन्हा मला या नाटकामध्ये जन्म मरणामध्ये टाकूच नका. म्हणजे देह भक्ताला अपेक्षा नसते हाच देह राहावा, दुसरा देह मिळावा, ही कुठलीही अपेक्षा नाही. अपेक्षा फक्त एक, काय? देवाची पूजा, देवाची सेवा, भक्ती, साधना, प्रेम हे घडावं ही त्याची फक्त अपेक्षा असते, असा याचा अर्थ आहे. अमृतो भवती म्हणजे स्वतः अमृतच होतो, स्वतः आनंद रूप असा तो महात्मा होऊन जातो. त्याचे शब्द देवाचे शब्द होऊन जातात. त्याचा स्पर्श म्हणजे देवाचा स्पर्श आहे. त्या महात्म्याला स्पर्श केला की देवाचा स्पर्श केल्याचं फळ प्राप्त होईल. त्या महात्म्याशी आपण बोललो, देवाला बोलल्याचं फळ मिळेल. म्हणून तो महात्मा काय करतो, आपल्या जीवनामध्ये स्वतः तर आनंदमय होतो, अमृत स्वरूप होतो, पण इतरांनाही ते अमृतत्वाचं प्रदान करतो. याला म्हणायचं अमृतो भवते. त्या महात्म्याचं बोलणं, आचरण कसं असतं? प्रियप्राया वृत्तीर विनय मधुरो वाची नियमः प्रकृत्या कल्याणी मतिरनवगीतः परिचयः पुरो वा पश्चाद वा सविधम विपर्यास विपर्यासित रसम रहस्यम साधूनाम निरुपदी विशुद्धम विजयते. त्याचं आचरण सगळ्यांना गोड लागतं. त्याची वाणी सर्वांना विनम्रतापूर्वक असल्यामुळे, मधुर असल्यामुळे सर्वांना ऐकतच राहावी वाटते. स्वभावाने सर्वांचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं असं त्याची बुद्धी असते. आपला गुणगौरव जगात व्हावा असं कधी त्याला वाटत नाही. आपलं मोठेपण तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणी समोर असो किंवा कोणी मागे असो, सर्वांवर सारखंच प्रेम करतो. मागे पुढे वेगळं प्रेम करीत नाही. त्याच्या प्रेमामध्ये मनामध्ये कधी कोणाविषयी विकृती निर्माण होत नाही. साधू सज्जनांचं असं जीवन चरित्र उपाधी विहीन, निर्मल, शुद्ध, स्वच्छ आणि स्वाभाविक असंच असतं. हा त्यांचा स्वभाव असतो. याला म्हटलं जातं अमृतो भवते. असं त्यांचं आचरण, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं जगाला सुखकर आहे, जगाला आनंददायी आहे. स्वतः तर आनंद घेतात, सेवितो हा रस वाटितो अनेका. संत महात्मे बोलण्यातून, वागण्यातून, प्रत्येक इंद्रियाच्या, मनाच्या, बुद्धीच्या वृत्तीतून जगाला सुखच होईल, आनंदच होईल असंच राहतात. याला म्हटलं जातं अमृतो भवती.
साधूपासून कोणाचं कधीही नुकसान होत नाही, हानी होत नाही. साधू ते होईन कारज हानी. कोणाची हानी साधूपासून न होणं याला म्हटलं जातं अमृतो भवती. त्याचं बोलणं तर एवढं अमृतासारखं. तुकोबाराय म्हणतात, आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय बोलतात, साचा आणि मवाळ मितले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं गोड संत महात्मे बोलत राहतात. अमृतो भवती. त्यांच्या जीवनात संपूर्ण माधुर्यच आहे का? मधुर परमात्मा जर आलेला आहे त्यांच्या जीवनात. अधरम मधुरम वदनो मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. असा मधुराधिपती परमात्मा ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांचं जीवन मधुरच होणार ना. म्हणून अमृतो भवती, आनंदमय होतो. आणि शेवटी म्हटलंय तृप्तो भवती. तो महात्मा तृप्त होतो. त्याची तृप्ती भोगातून होणारी नाहीये. ज्यानं खरं अमृत पिलेलं आहे त्याची तृप्ती सुद्धा खरीच असणार. मग त्याची खरी तृप्ती आहे. जगतातल्या कोणत्याही जीवाच्या अंतःकरणामध्ये अतृप्तीची तृष्णा निर्माण झालेली आहे. आग निर्माण झालेली आहे. तृष्णेची, लोभाची, आसक्तीची, इच्छेची, आकांक्षा, आशा, अपेक्षा कधीही संपत नाहीत. पण हा महात्मा तृप्त आहे. त्याचं कारण असं आहे की जग भोगातून तृप्त होण्याचा प्रयत्न करतं. आणि नियम असा आहे की भोगातून कधीही तृप्ती होत नाही. तृप्तीची आग कधीही भोगाच्या अग्नीतून शांत होऊ शकत नाही. विषयांचा संग्रह करून आजपर्यंत कोणीही या जगामध्ये तृप्तीला प्राप्त झालं नाही. हिरण्यकशिपू सारखा राजा, रावणासारखा संपन्न राजा, त्रिभुवन विजयी असे राजे हे, पण यांना सुद्धा तृप्ती भोगातून मिळाली नाही. संगात अशेषा प्रभवंती दोषाहा. या पदार्थांच्या आसक्तीमुळे संपूर्ण दोषच निर्माण होत असतात. आसक्ती निर्माण होत राहते. इच्छा अपेक्षा वाढत राहतात. तृप्ती होत नसते. श्रीमद भागवतामध्ये श्लोक आलेला आहे, यत पृथिव्याम व्रीहि यवम हिरण्यम पशवः स्त्रियः न दुह्यन्ति मनः प्रीतिम पुंसः कामः तस्य ते न जातु कामः कामानाम उपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. या पृथ्वीवर जेवढं अन्न आहे ते मिळालं तृप्ती होत नाही. या पृथ्वीवर जेवढं सुवर्ण आहे, पृथ्वीवर जेवढ्या स्त्रिया आहेत, त्या सर्व एकत्र येऊन जरी हे सगळे मिळाले तरी आपल्या कामनेला कधीही शांत करू शकत नाहीत. कामनेने आक्रांत पुरुषाच्या मनाला कधी संतुष्ट करू शकत नाहीत. कारण विषयांच्या उपभोगाने कामना कधी शांत होत नसते. हा नियम आहे. विषयाच्या भोगाने उलट कामना अपेक्षा वाढत राहतात. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे तुपामध्ये जर आपल्या अग्नीमध्ये जर घृताची तुपाची आहुती दिली तर अग्नी विझत नसतो, आणखीच भडका निर्माण होत असतो. त्याप्रमाणे कितीही विषय भोगले प्राप्त झाले तरी सुद्धा त्या विषयाने तृप्ती तर होत नाही. उलट त्या विषयाची आसक्ती, आशा, अपेक्षा वाढतच राहते. एका राजाला म्हणे काय होतं, भोजनाची फारच लालसा होती. वेगवेगळ्या प्रकारचं खावं वाटायचं त्याला. रस घेण्याची त्याला सवय, व्यसन. तो काय करायचा, पोट भरलं तर पुन्हा खाता येत नाही लवकर. जेवण करायचा म्हणे भरपूर, जे जे आवडतंय ते सगळे रस ग्रहण करायचा, खायचा. आता पोट भरलं, खावं तर वाटतंय पण पोट भरलंय, काय करणार. मग तो वमन करायचा, खाल्लेलं पुन्हा टाकून द्यायचा, वमन करायचा आणि पुन्हा जेवण करायचा म्हणे. असा भोजनाविषयी, रसाविषयी आसक्त झालेला पुरुष. मग काय त्याची तृप्ती होते? किती असं भोजन केलं, किती वेळा केलं म्हणजे तृप्ती होणार आहे? कधीही तृप्ती होऊ शकत नाही. ज्याच्याजवळ 100 आहेत त्याला वाटतं 1000 मिळवावेत, 1000 वाल्याला वाटतं लाख मिळवावेत, लखपतीला वाटतं करोडपती व्हावं, करोडपतीला वाटतं अब्जाधीश व्हावं, अब्जाधीशला वाटतं अरबपती व्हावं. त्याला वाटतं जगतातला 1 नंबरचा श्रीमंत मीच व्हावा.
त्याला वाटतं इंद्राची संपत्ती मला मिळावी, इंद्राला वाटतं मी बृहस्पती व्हावं, त्याला वाटतं मी प्रजापती व्हावं, त्याला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी शंकर व्हावं, शंकराला वाटतं विष्णू व्हावं, विष्णूला वाटतं मी संत व्हावं, ज्ञानोबा तुकोबा सारखं व्हावं, त्यांची सेवा करावी. आणि त्याची ते सेवेची इच्छा कधी पुन्हा पूर्ण होत नाही. त्याला प्रेम मिळवावं वाटतं, भक्ती मिळवावी वाटते, त्याची इच्छा अपूर्णच राहते. जगतामध्ये कधीही कोणाची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही. मग या महात्म्याची तृप्ती कशी आहे? श्रीमद भागवतामध्ये एक गोड श्लोक आलेला आहे. जो भक्ती करणारा पुरुष आहे तो तृप्त कसा होतो? भक्ती ही परेशानुभवो विरक्तिरन्यत्र चैषत्रिक एक कालः प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्युस्तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोनुघासम् इत्यच्युताङ्घ्रिं भजतोऽनुवृत्त्या भक्तिर्विरक्तिर्भगवत्प्रबोधः भवन्ति वै भागवतस्य राजंस्ततः परां शांतिमुपैति साक्षात. उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे भोजन करणाऱ्या पुरुषाला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती मिळते, त्याचं शरीराची पुष्टी होत राहते आणि क्षुधा निवृत्ती होते. तिन्ही गोष्टी युगपत होतात, एकाच वेळी होत राहतात. जेवण करतोय, काय होतं? तृप्ती घासाघासाला होते, शरीर पुष्ट व्हायला लागतं आणि क्षुधा निवृत्ती होते, भूक संपते. त्याप्रमाणे परमात्म्याला शरणागत होणारा जो भक्त आहे, परमात्म स्वरूपाचा भक्तीचा अनुभव घेणारा जो भक्त आहे, त्याच्या जीवनामध्ये विषयांपासून वैराग्य, भगवत तत्वाचा प्रबोध आणि अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयीची उत्तरोत्तर भक्तीची वृद्धी, या तिन्ही गोष्टी युगपत होत राहतात. याला म्हटलं जातं तृप्तो भवती. आणि तो शांत होतो, शेवटी परमशांतीला प्राप्त होतो. भक्ती करणाऱ्या पुरुषाला वैराग्य, ज्ञान आणि भक्ती, प्रेम युगपत प्राप्त होत राहतं. या तिन्ही गोष्टी युगपत एका काळामध्ये त्या पुरुषाच्या अंतःकरणात प्रकट होणं आणि त्याद्वारा जी त्याला परमशांती प्राप्त होते, याला म्हटलं जातं तृप्तो भवती. ही तृप्ती आहे महापुरुषाची. अर्थात तृप्त व्हायचं असेल तर सुरुवातीला भक्ती साधना करा. भक्ती साधना करता करता त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आलं पाहिजे. कारण पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. आणि भक्तीनं जर हाताला धरलं नसेल तर माग ज्ञान वैराग्य येत नाही. याचा अर्थ असा, तृप्ती झाली तर जेवण केलेलं आहे सिद्ध होतं, पुष्टी झाली असेल तर भोजन करतोय हे सिद्ध होतं, क्षुधा निवृत्ती झाली, भूक आता नाही म्हणत असेल तर जेवण केलंय हे सिद्ध होतं. तसं वैराग्य आलं तर भक्ती केली, सिद्ध झालं. ज्ञान आलं तर भक्ती केली, हे सिद्ध झालं. आणि उत्तरोत्तर अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयीचं प्रेम वाढायलाच लागलं. समजावं पुढं भक्तीनं हाताला धरलंय, आपण भक्ती करतोय. आणि ह्या तिन्ही गोष्टी अंतःकरणामध्ये सिद्ध होणं, भक्ती, वैराग्य, ज्ञान, याला म्हटलं जातं तृप्तो भवती. भजन करता करता काय होतं म्हणे, भोगवासना घटते, भगवंताचं प्रेम वाढायला लागतं. प्रेम वाढायला लागलं की भगवान कसे आहेत त्याचं ज्ञान व्हायला लागतं. ज्ञान झालं की तृप्ती होते, तृप्तो भवती. आणि शेवटी एकदा पुन्हा तृप्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. तृप्तो भवती म्हणजे काय? कारण ही कोणती तृप्ती आहे? यज्ञयागादी केले तर स्वर्ग मिळेल ही तृप्ती आहे, पण ही भविष्यात तृप्ती आहे, पुढे प्राप्त होणारी, ते पण किंचित काल. यम नियम आसन योग धारणा केली तर निर्विकल्प समाधीमध्ये तृप्ती आहे, पण तिथं वृत्तीचा निरोध होतो. तृप्ती झाली ही वृत्ती त्या ठिकाणी राहत नाही, पूर्ण वृत्तीचा काय निरोधच आहे. आणि एक ज्ञानाने पण तृप्ती होते. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेन्न स तत्ववित्.
ज्ञानामृताने जो तृप्त झाला त्याला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही. कर्तव्य शिल्लक राहिला असेल तर तो तत्ववेत्ताच नाही, त्याला ज्ञानामृत मिळालंच नाही असा अर्थ होतो. म्हणजे ज्ञानामृत एक आहे. या ज्ञानामृताचं पान करणारा ज्ञानी पुरुषही तृप्त आहे, पण त्या तृप्तीमध्ये सुद्धा वृत्तीचा बाध आहे. अहम ब्रह्मास्मी या ही वृत्ती त्या ठिकाणी राहत नाही. वृत्तीचा बाध आहे अशी ती तृप्ती आहे. अशी भक्तीची तृप्ती नाही. निर्विकल्प समाधीमध्ये तृप्ती आहे, पण तिथं वृत्तीचा निरोध आहे. अशी ही भक्तीची तृप्ती नाही. भोगाने मिळणारी तृप्ती क्षणिक आहे, अशी ही भक्तीची तृप्ती नाही. यज्ञाने मिळणारी तृप्ती भविष्यात आहे, पुन्हा प्राप्त होणार आहे स्वर्गात, आणि तीही क्षणिक आहे, अशी तृप्ती भक्तीची नाही. मग भक्तीची तृप्ती तृप्तो भवती ही आहे तरी काय? अखंडानंदजींनी असं वर्णन केलंय, महापुरुषांनी वर्णन केलंय की ही भक्तीमध्ये सिद्ध होणारी जी तृप्ती आहे ती तृप्ती म्हणजे आस आहे, प्यास आहे. भक्त में जो प्यास है उस प्यास का ही नाम तृप्ति है. कारण जन्म अवधि हम रूप निहारेनु नयन न तिरपित भेला. महाकवी विद्यापतींनी असं म्हटलेलं आहे की दीर्घ काळापासून आम्ही आमच्या प्रियतमाच्या रूप माधुरीचं या नेत्रेंद्रियाने पान करीत आहोत, पण हमारे प्यासे नेत्र नहीं तृप्त हुए हैं. नेत्र कधीही तृप्त होत नाहीत, ते प्यासेच राहतात. यालाच तृप्ती म्हटलेलं. हीच तृप्ती आहे भक्तिशास्त्रातली. प्यारी जो को रूप मानो प्यास ही को रूप है. राधा राणी म्हणजे भक्ती साक्षात, आणि साक्षात भक्तीचं स्वरूप असणाऱ्या राधा राणीचं स्वरूप काय तो महात्मा सांगतो, प्यास ही को रूप. प्यास हेच काय आहे? राधा राणीची रूप माधुरी, रूप आहे, स्वरूप आहे. म्हणून प्यास ही भक्त की तृप्ती है असं चिंतन केलंय. कारण भक्तीमध्ये तृप्ती नाही. बस मी आता तृप्त झालो, मला आता भक्ती करण्याची गरज वाटत नाही, अपेक्षा वाटत नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही, असं भक्ताला कधी वाटतच नाही. तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जात आहे. तृप्ती होते पुन्हा ती भुकेलीच राहते, तृप्ती होते पुन्हा ती भुकेलीच राहते. अशीच तृप्ती आहे. हीच अशाच प्रकारची काही तृप्ती आहे भक्तिशास्त्रामध्ये. ज्ञानाने मिळणाऱ्या तृप्तीमध्ये इच्छा नाही, अपेक्षा नाही, संपूर्ण वासनांचा क्षय आहे. मनो काय इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान खरं झालं. इंद्रियांवर जय होतो, वासनेचा क्षय होतो, मन संकल्प विकल्पावर येत नाही. पण भक्तीमध्ये इंद्रिय सुद्धा जागे राहिले पाहिजे. भक्तीमध्ये मन संकल्प विकल्प केले पाहिजे, परमात्म्याचे संकल्प विकल्प झाले पाहिजे. मनाचा निरोध नाही झाला पाहिजे, मन वृत्तीवर राहिलं पाहिजे. वासनेचा पूर्ण क्षय होऊन चालत नाही. भक्तीमध्ये वासना शिल्लक राहिल्या पाहिजे. देवा पुरवावी वासना, वासना शिल्लक राहते, ती भक्तीची सद्वासना आहे, ती भक्ती आहे. त्यामुळे भक्तीमध्ये पूर्णता नाही, पूर्ण विराम नाहीच आहे. भक्तीमध्ये पुन्हा लालसा आहे, अपेक्षा, इच्छा आहे. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी. योगायोगी आम्ही जन्म जन्मांतर घेतच राहू का. विटे ऐशे सुख नवे भक्ती रस, पुढत पुढती आस सेवावे. हे पुन्हा पुन्हा ही आस राहते. ही आस म्हणजे तृप्ती आहे इथली. संसारातली अतृप्ती नाहीये. विषय भोगून जे अतृप्त लोक आहेत तशी अतृप्ती इथं नाही. इथं तृप्ती तर मिळते, आणि तृप्ती मिळून पुन्हा अतृप्ती शिल्लक राहते. हे पुन्हा पोट भरत नाही. पोट सेविता न धाये, भूक भुकेलीच राहे. याला म्हटलं जातं भक्तिशास्त्रातील तृप्ती. तृप्तो भवती, अशी ही तृप्ती आहे. संसारातलं काही मिळवावं तर वाटत नाही, आणि भक्ती सोडावी वाटत नाही, ही तृप्ती आहे. उठता चलता बसता, जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये परमात्म्याचं नामचिंतन संतांचं सुरू असतं, ही तृप्ती आहे.
हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, ही तृप्ती आहे. चालताना, बोलताना, सर्व अवस्थेमध्ये, हसताना सुद्धा परमात्म्याबरोबर हसणं, बोलणं, चालणं, सगळ्या गोष्टी, प्रत्येक क्षणी परमात्म्याशी संपर्क असतो त्या वृत्तीचा. जागा झाला परमात्म्याचं चिंतन, झोपेत गेला तरी जणू काही त्याचं नामस्मरणच सुरू असतं. स्वप्न पडलं देवाचंच पडणार. याला म्हणायचं अतृप्तीमध्ये असलेली ही तृप्ती आहे. तृप्तो भवती, पण अतृप्तीतलीच ही तृप्ती आहे. पुन्हा एकदा चिंतन केलेलं आहे. यल लब्ध्वा, जे परमप्रेम मिळवून पुमान तो जीव भक्त सिद्धो भवती, सिद्ध होतो. त्याचे वेगवेगळे अर्थ आपण पाहिलेत. तो महात्मा सिद्ध होतो, कोमल होतो, मृदू होतो, परिपक्व होतो, साध्य मिळवलेला होतो. अमृतो भवती, त्याच्या जीवनामध्ये आनंदच राहतो, माधुर्य राहतं, आणि ती मधुरता त्याच्या आचरणातून जगालाही प्राप्त होते. अमृतो भवती. आणि तृप्तो भवती म्हणजे त्याच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा नामस्मरण करावंच वाटतं. अतृप्तीतही पुन्हा तृप्ती, तृप्तीतही पुन्हा अतृप्ती, अशा प्रकारची ही तृप्ती आहे. असा तो तृप्त होतो. शेवटचं वाक्य अखंडानंदजी सांगतात, भगवान के विरह में जितना सुख, जितना आनंद भक्त प्राप्त कर लेता है, विषयी पुरुष को विश्व के सारे विषय भोग प्राप्त हो जाए तो भी वह आनंद, वह तृप्ती नहीं मिलेगी. भक्ताला भगवंताच्या विरहामध्ये जो आनंद आहे, प्राप्तीत नाही म्हटलं, तो आनंद संसारातल्या कोणत्याही जीवाला संसारातले सर्व भोग मिळवून सुद्धा मिळत नाही, प्राप्त होत नाही. असा आनंद भक्ताच्या जीवनामध्ये भगवंताच्या विरहात सुद्धा असतो. याला म्हणायचं अमृतो भवती, तृप्तो भवती, सिद्धो भवती. असं परिपूर्ण आनंदमय जीवन त्या भक्ताचं असतं. हे सगळं कशामुळे झालं? यल्लब्ध्वा, परमात्म्याविषयीचं अखंड, अविनाशी, अविच्छिन्न, शुद्ध असं प्रेम भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं की त्या भक्ताच्या जीवनामध्ये अशा प्रकारची हे परिवर्तन होतात, अशी परिपूर्णता येते, अशी तृप्ती येते, अशी अमृतत्वाची प्राप्ती होते, अशी सिद्धी त्याला प्राप्त होते. अजून काय काय होतं पुढच्या सूत्रामध्ये 5 लक्षणं सांगणार आहेत. यत प्राप्य, जी भक्ती प्राप्त करून भगवंताच्या कृपेने, संतांच्या कृपेने प्राप्त करून न किंचित वांछते, जगतातील कशाचीही तो इच्छा अपेक्षा करीत नाही, मोक्षाची सुद्धा अपेक्षा करीत नाही. न शोचते, कधीही शोक करत नाही, दुःख व्यक्त करत नाही. न द्वेष्टे, जगात कुणाचाही द्वेष करीत नाही. न रमते, कशातही तो रमत नाही परमात्मा आणि भक्ती सोडून. नोत्साही भवते, आणि एखादं कोणतं तरी काम करण्यासाठी त्याला उत्साह नसतो. जगतातील काही मिळवण्यासाठी, जगतातले एखादं कार्य करण्यासाठी, कोणाशी तरी बोलण्यासाठी, बसण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी त्याला कशातच उत्साह राहत नाही भक्ती सोडून. याचं विश्लेषण आपण उद्याच्या पाठामध्ये करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.